राहतील आणि तुमचं पुढील आयुष्य हे बडबडाटीचं सुखाचं जावो यात मी तुम्हाला शुभेच्छा देतो जिल्हा परिषद शाळेच्या वतीने. तुमचा आणि आमचा संपर्क किती फक्त 7-8 महिने, बरोबर आहे की नाही? पण तेवढ्या 7-8 महिन्यामध्ये तुमच्याकडून कसं छानसं प्रेम मिळालंय, आनंद मिळालाय किंवा जे काही मिळालंय ते खूप छान होते. तुमच्याबरोबर घालवलेले क्षण छान होते, खूप आनंद पण वाटलेला आहे. पण मला आता असं वाटतं की तुम्ही जेव्हा पहिलीत दाखल झाले तेव्हापासून मी का नव्हती तुमच्यासोबत, मला असं दुःख आता वाटायला लागलं. कारण मी आली आहे, इतका छान वर्ग आहे, मुली छान आहे, मुलं छान आहे, हुशार आहात, बरोबर, त्याच्यासोबत बोलकी आहात, सगळं काही गुण आहे तुमच्यामध्ये. आणि आता ते मला कमी दिवस मिळाले ना, त्याची खंत मला आता वाटायला लागली की गीता मॅडम लकी माझ्यापेक्षा, की गीता मॅडमने तुमचं सगळं पहिलीपासूनचं बालपण बघितलेलं आहे. तुम्हाला घडवण्यामध्ये तुमच्या आधीच्या शिक्षकांचा जास्त वाटा आहे, बरोबर आहे ना? कारण त्यांनी तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी तुम्हाला घडवलं, त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे तुम्हाला घडवण्यामध्ये. पण जे काही दिवस असतील, जे काही दिवस माझ्याकडून मला मिळालेले आहेत, तुम्हालाही माझ्यासोबत मिळालेले आहेत, ते आपण छान घालवले, आनंदाने घालवले. जे मला तुम्हाला देण्यासारखं होतं ते मी तुम्हाला दिलं आणि जे तुमच्याकडून मला घेण्यासारखं होतं ते सुद्धा मी पुरेपूर घेतलेलं आहे, बरोबर. पण या वर्गाला मी खूप मिस करणार आहे असं सुद्धा मी म्हणेन. की आता जूनमध्ये हे चेहरे मला दिसणार नाहीये आणि म्हणून मला वाटेल की अरे हे राहिले असते अजून तर छान वाटलं असतं कळायला. कारण खूप संख्या पण जास्त होती तुमची, 25 म्हणजे भरपूर संख्या होती तुमची चौथीची. आणि चौथीत गेल्यानंतर आपण म्हणतो ना असं की असं मस्त थोडंसं वाटायला लागतं की आता मी मोठी झालेली आहे किंवा मी आता उडायला लागलेली आहे ना, मी थोडीशी शिस्त पण झालेली आहे ना, हा शाणी आहे सगळ्यांपेक्षा, इतरांपेक्षा, असं जे हावभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसत होते आम्हाला पण छान वाटत होते. कारण आम्ही तुमच्याच वयातून गेलेलो आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला पण आमचं बालपण आठवत होतं की आपण पण वागलेलो आहोत. असं जे असेल ते पण आता पुढच्या आयुष्यामध्ये अभ्यास पण करायचा आहे, सोबत संस्कार पण ठेवायचे आहेत, हा समजुतीने सगळं काही व्यवस्थित वागणूक आपली ठेवायची आहे. इथून गेल्यानंतर पण कोणी म्हणायला नको की हे जिल्हा परिषद शाळेचे मुश्किलीचे वात्रट आहे, असं कोणाच्या तोंडून ऐकायला यायला नको. म्हणून आपण इथून जे घेऊन चाललोय ते चांगलाच घेऊन जा आणि ते चांगल्याच पद्धतीने आपल्यामध्ये रुजवून ठेवा. भरपूर अभ्यास करा आणि चांगले बोला आणि आम्हाला विसरू नका, या शाळेला विसरू नका. बघा, तुम्ही ज्यावेळी शाळेत आले त्यावेळी असे छोटे होते, अगदी घाबरत आलेले, कोणी रडत आलं तर, कोणी हात वाटा करत घेऊन आलं तर, म्हणजे छोटे आठवणी तुमच्या. ज्यावेळी आले त्यावेळी अगदी निष्पाप होते आणि आता हळूहळू जसे छोटे झाले तसे थोडे शिंग बाहेर आले, थोडे बोलणं वाढलं. पण सोबत म्हणजे 4 वर्ष होते, अतिशय छान असं शिक्षण तुम्ही घेतलं, सर्वांना जीव लावला, सर्वांशी प्रेमाने वागले, नको तेव्हा खट्ट केला, माझ्या त्याचा खूप मार खाल्ला. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या मी स्वतः तुमची सगळ्यांची एक दिलगिरी व्यक्त करते. पण आम्ही जेही करतो ते फक्त तुमच्या चांगल्या आणि चांगल्यासाठी करतो. एक असतं की बऱ्याच वेळा तुमच्यामध्ये तुलना होते की मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. बघा मराठी मीडियमचे मुलं कसे आहेत, त्यांना अजिबात वळण नाही आणि इंग्लिश मीडियमचे मुलं बघा किती हुशार आहेत. पण असं काही नसतं. संस्कार आपण शाळेतून मिळत असं नाही, आपल्याला संस्कार हे आजूबाजूच्या वातावरणातून घरातूनही मिळत असतं. पण आपण या शाळेकडून चांगलं घेऊन जावं आणि तुमच्या पुढच्या शिक्षकांनी सांगायला पाहिजे की वा काय तिला हुशार मराठी शाळेची क्षमता आहे, तिथे खूप हुशार आहे, मॅडमांनी सरांनी त्यांना खूप छान शिकवलं आणि ते सगळ्यांचं सर्व ऐकतात. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्हाला खूप शिक्षण द्यावं, कोणी पोलीस व्हावं, कोणी डॉक्टर व्हावं, कोणी इंजिनियर व्हावं आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करावं. आणि इकडून जाताना मी संदेश द्या प्रत्येकाला की आमची शाळा ही खरोखर खूप छान आहे, खूप छान शिकवतात आमची शाळेत. तर सर्वांनी या शाळेमध्ये या, त्या शाळेचं घटक व्हा, त्या शाळेमध्ये शिक्षण घ्या. बघा तुमच्या आई तुम्ही या शाळेत शिकले, तुम्ही पण या शाळेत शिकले आणि तुम्हाला हा संदेश तुमच्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे, जेणेकरून आपली पहिलीची पण ऍडमिशन या ठिकाणी वाढेल. असो, तुमच्यासोबत माझे सगळे दिवस खूप छान गेले आणि मी तुमची पूर्ण चौथी बघितली. आता पुढे मी किती वर्ष काय मला माहिती नाही, पण मी तुमची पूर्ण चौथी बघितली. या चौथीमध्ये जेव्हापासून मॅडम आल्या तुमच्यामध्ये बरेच असे सुविधा पण येते, तुमचे विकसित झाले, तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतले आणि छान ते कार्यक्रम पार पाडले. म्हणून मी सगळ्यांचे आभारही व्यक्त करते आणि तुम्हाला सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते.